जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि आता नीट पेपर फुटीच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर परीक्षा सुधारणा विधेयक सध्या लोकसभेत चर्चेत आहे। या विधेयकावर प्रत्येक राजकीय पक्षाचे खासदार आपापली भूमिका मांडतायत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे बोलण्यासाठी लोकसभेत उभ्या राहिल्या आणि त्याचवेळी लोकसभेच्या मागच्या बाकावर एक छोटासा पण लक्षवेधी प्रसंग घडला। मागच्या बाकावर खासदार भगरे आणि धैर्यशील मोहिते पाटील बसले होते। तेवढ्याच खासदार निलेश लंके तिथे आले आणि त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना जरा बाजूला सरकण्याची विनंती केली, पण तरीही कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये निलेश लंके काही येत नव्हते। मग काय, निलेश लंके यांनी जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि ते थेट उठून पुन्हा मागच्या बाकावर जाऊन बसले आणि विशेष म्हणजे त्यानंतर ते कॅमेऱ्याच्या फ्रेममध्येही आले। आता लोकसभेतील हा छोटासा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालाय आणि या सोशल मीडियावरही त्याची चर्चा चांगलीच रंगते। परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभेत गंभीर चर्चा सुरू असतानाच कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये येण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी केलेली ही जागेची अदलाबदल सध्या लक्ष वेधून घेत आहे। पण प्रश्न असा आहे की निलेश लंके यांना नेमकं कॅमेऱ्याच्या फ्रेममध्येच का यायचं होतं? पहा हा लोकसभेतील हा मजेशीर क्षण। श्रीमती सुप्रिया सुळे। Thank you, sir, very much. Before I start my speech, I'll make a small point and compliment Tejasvi Suryaji for his very eloquent speech and fiery speech. But I would like to make a small, with full humility, make a small suggestion to him. Maybe he's not aware, or maybe he's aware and it missed out. ऐसे भी हो सकता है, sir. He said that this Public Examinations Amendment Bill, it's been brought by them to make a claim, change. This is not a bill that the government has brought, sir. It's an amendment. It's not a bill. The bill first came in 2016, then it came in 24. This is an amendment coming in 24, in 26. So this claim, oh, yeah, just let's put the record straight. Yeah, I appreciate. Correct. So the thing is that this bill, after everything that I've heard, sir, is full of a lot of internal contradictions, external inconsistency, because of which there's going to be a national confusion in this policy and institutional chaos. These are really, this is something that's alarming me in this bill. The reason being, sir, there are three technical points. Unfortunately, the education minister, who I have seen with so much energy after a long time, I mean, the way he was battling a cabinet minister of India, demanding to a speaker कि मेरे स्पीकर को 5 मिनट दे दो। I have been in parliament for 20 years. ऐसा सीन तो मैंने कभी नहीं देखा। राजनाथ सिंह जी, आप तो बहुत सालों से हम सब के बड़े वरिष्ठ नेता है। कैबिनेट मिनिस्टर का ऐसा बर्ताव तो मैंने कभी नहीं देखा स्पीकर से लड़ते हुए कि मेरे स्पीकर को 5 मिनट दे दीजिए। You are a cabinet, you are an education minister of India. If he is the education minister of India, he has to have the dignity to show what he is, to lead by education. This is not some comedy of BJP Karyakarta working. He is education minister of India, sir. And we are very proud about education. The equality that that child was talking about, that's the equality education brings. It's a very serious topic. This is not some Karnataka assembly where hasi mazak is going on. This is a question of children's life. 21 children have killed themselves and they are talking about this. आप एजुकेशन को हल्के में लेंगे? सर, मैं यहाँ टीका करने नहीं आई थी। मुझे लगा इतनी अच्छी डिबेट होगी, हम कुछ 4 अच्छी चीजें बोलेंगे, वहां से कुछ अच्छा आएगा और देश को एक मैसेज जाएगा कि इस पूरे मामले में हमसे एक आवाज में, जैसे पहलगाम के अटैक पर ऑपरेशन सिंदूर में हम सब लड़े थे, मेरी अपेक्षा थी कि शिक्षा के बारे में ये इनका बर्ताव होगा। बट ये उम्मीद क्या करेंगे? एजुकेशन मिनिस्टर ऐसा बिहेव कर रहा है पार्लियामेंट में। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।